पुढची बातमी बघूयात। नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणामधील आरोपींच्या विरोधात पालिका प्रशासन आता आक्रमक झालेलं आहे आणि यामधील मुख्य सूत्रधार फहीम खान याच्या घरावरती बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे। 2 तासामध्ये फहीमचं घर जमीनदोस्त करण्यात आलंय। दरम्यान यानंतर हिंसाचार प्रकरणामधील दुसरा आरोपी युसुफ शेख याच्या घराचा अनधिकृत भाग सुद्धा पाडण्यात येतोय। तर शाहीन अमीन या आरोपीचे 2 दुकानं होती ती आता सील करण्यात आली आहेत। तर आज सकाळच्या वेळेला ही कारवाई करण्यात आली आहे। नागपूरमधल्या हिंसाचाराच्या प्रकरणामधल्या आरोपींच्या विरोधात आता पालिका ॲक्शन मोडवरती आली। मुख्य सूत्रधार फहीम खान आहे आणि याच्या घरावरती बुलडोझर चालवण्यात आला। बराच वेळ ही कारवाई चालली होती। 2 तासामध्ये या फहीमचं घर जमीनदोस्त करण्यात आलं। आपण बघतोय ही काही दृश्य। फहीमचं घर जमीनदोस्त करण्यात आलं। दुसरीकडे आणखी एक आरोपी युसुफ शेख याच्या घरावरती सुद्धा अनधिकृत भागामध्ये हातोडा फिरवण्यात आलेला आहे। पुढे शाहीन अमीन याची जी 2 दुकानं आहेत ही दुकानं सुद्धा पोलिसांनी सील केली आहेत। आरोपी युसुफ शेख याच्या घराचा अनधिकृत भाग पाडण्यात येतोय आणि या ठिकाणावरून आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय। आज दिवसातील दुसरी अतिक्रमणाची कारवाई आरोपीच्या घरावर होताना दिसत आहे। महाल भागातील जोहरीपुरा आहे। जोहरीपुरा परिसरातील युसुफ शेख यांचं हे घर आहे आणि युसुफ शेख यांच्यावर देखील हिंसेमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे। ते गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीमधली जी FIR आहे त्यामध्ये 48 क्रमांकाचे हे आरोपी आहे। जर का आपण बघितलं युसुफ शेख यांच्या घरी जे अधिकृत जो परवाना होता घर बांधण्याचा, जो नकाशा मंजूर झाला होता, त्या अतिरिक्त बांधकाम करण्यात आलं होतं आणि ते अतिरिक्त बांधकाम तोडलं जात आहे। खाली पार्किंगमध्ये एक रूम आहे आणि पहिल्या माळ्यावर आणि दुसऱ्या माळ्यावर ज्या बाल्कन्या आपल्याला पाहायला मिळतात आणि बाल्कन्यांना लागून असणारा जे बांधकाम पाहायला मिळतात ते अनधिकृत आहे आणि ते तोडण्याचं काम सध्या नागपूर महानगरपालिकेचं पथक करत आहे। राज्य सरकार आता आरोपीवर कठोर कारवाई करायला राज्य सरकारने सुरुवात केली आणि त्यासाठी नागपूर महानगरपालिकेची मदत घेतली जात आहे आणि नागपूर महानगरपालिका नागपूरमध्ये हिंसेमध्ये सहभागी असलेल्या आरोपीवर कारवाई करण्यासाठी ॲक्शन मोडमध्ये आल्याचं दिसून येत आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। दरम्यान यावरती नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी हरीश राऊत यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूयात। MRTP नोटिस हमने दिया था इनको 24 आवर्स का। उसके बाद में हमने आज कार्रवाई चालू की। कितना अनधिकृत रूप से उन्होंने निर्माण कार्य किया था, कितना बड़ा प्लॉट एरिया है, कितना प्लॉट का एरिया कितना है? प्लॉट एरिया नियर अबाउट 800 स्क्वेअर फीट का प्लॉट एरिया है। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।